या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आई म्हणजे स्थितप्रज्ञेचं एक सुंदर उदाहरण आहे. दुःखाने कधी खचून गेली नाही, आनंदाने कधी हुरळून गेली नाही, स्वतःला कायम बॅलन्स ठेवला. त्याचबरोबर नवीन आणि जुने याचं सुंदर मिश्रण आहे. जुनं न सोडता नवीन सहजपणे आत्मसात केलं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला नाही. त्यामुळे कायमच स्वतः आनंदी राहिली आणि इतरांना आनंदी ठेवलं. तुमच्या सोबत आम्ही युरोप ट्रिपला गेलो, विजा आणायला गेलो होतो. तेव्हाच येताना रिक्षातले तुम्ही मला आठवता. डोळ्यातून पाणी. लोकांची मुलं काशीला नेतात, माझी मुलं मला परदेशात घेऊन चालले. हा जो एक आनंद होता हा तुमच्या डोळ्यात लपत नव्हता. म्हणजे तेव्हा मला तुम्ही खूप वेगळे वाटला. युरोपला आम्ही गेलो, प्रवास एवढा मोठा, पण काही नाही, फ्रेश. निरंजन सोबत आम्ही लोकल जे वाहतूक व्यवस्था आहे त्याचा आम्ही वापर करून फिरलो. पण मी 50ची, तुम्ही 83-84च्या. पण असं कधीही एकदा मला वाटलं नाही की तुम्ही थकलात, दमलात. म्हणजे हा तुमचा जो उत्साह आणि आनंद आहे, त्यामुळे गौरव, निरंजन, लक्ष्मी हे तर खुश होतेच की आली आपल्याकडे आजी, एवढ्या वयाची आहे. पण तुमच्या सोबत असताना तो जो आनंद होता तो मला त्या तिघांच्या आणि पर्यायाने आमच्या म्हणजे दिसत होता की 83व्या वर्षी आपण युरोप ट्रिप केली आणि तुम्ही जिंकलत. काही खायला प्यायला तुमच्या आवडीचं नव्हतं, पण तुम्ही ते बरोबर त्या स्वतःची तब्येत सांभाळत तिथले पदार्थ खाऊन मुलांना पण आनंद होईल असं वागून जे वागलात, हॅट्स ऑफ टू यू. आईच्या स्वभावाचं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं, आणि जे महत्त्वाचं म्हणजे जे माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलं, जे प्रेरणादायी ठरलं, ते म्हणजे आईचं धारिष्ट्य. आजीचं आजारपण असू दे, हर्षदाचं आजारपण असू दे, बाबांचं किंवा यांचं आजारपण असू दे, आई कधीही पॅनिक झाली नाही किंवा तिने मला पॅनिक केलं नाही. जनरली होतं काय की बाकीचे जर पॅनिक झाले तर आपण उरली सुरली शक्ती गळवून टाकतो आणि आपण कोलॅप्स होऊन जात असतो. तर आई कधीच पॅनिक झाली नाही किंवा तिने पॅनिक झालेलं दाखवलं नाही. कधीही आईनी मग काय म्हणता येईल त्याला, असं गिवअप केलं नाही. उलट धाडिष्ट देत राहिली आणि सपोर्टच करत राहिली, स्वतः न घाबरता. हे माझ्यासाठी फार उपयुक्त ठरतंय. त्याचा उपयोग मला वारंवार होतोच आहे आणि माझ्यासाठी ते फार 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 महत्त्वाचं ठरलंय. आई शब्द उच्चारला की दाटून येते माया, आई म्हणजे अंधारात जाणवते ती छाया. असे म्हणतात आत्मा अधिक ईश्वर म्हणजे आई. मला वाटते आपल्या इच्छा पूर्ण करते ती बाई. वेळ प्रसंगी तिचे बाई, पण ती जाणून बुजून विसरते. पिल्लांसाठी मर्दानी बनून जगाशी ती लढते. तिला जिंकायचे नसते, तिला हरायचे नसते आणि तिला काही मिळवायचेही नसते. तरीही अपयशाचे, अपराधांचे, चुकांचे ओझे घेऊन तिला मात्र फक्त मिरवायचे असते. माझी आई माझ्यासाठी कोण आहे? नाही उत्तर माझ्यापाशी, मी निशब्द आहे. तीच आधार, तीच आकार, तीच संस्कार आहे. माझे आयुष्य व्यापलेला एक सुंदर कोपरा आहे. तिच्याकडे बघून सुद्धा मिळणारा ती एक विचार आहे. माझ्या प्रत्येक हाकेला दिलेला ती एक हुंकार आहे. माझ्या प्रत्येक इच्छेला दिलेला ती एक होकार आहे. जिथे सारे थांबते तिथून सुरू होणारा ती एक प्रवास आहे. हिमतीने भवसागर पार करणारी ती एक स्थिर नौका आहे. ती आहे म्हणूनच मी आहे. तीच माझे अस्तित्व आहे, तीच माझी प्रेरणा आहे, तीच माझे दैवत आहे. शेवटी आई फक्त आई आहे. आई फक्त आई आहे.
आई फक्त आई आहे. आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 9 दशकांचा अनुभव तुमच्या गाठी. प्रत्येक क्षणात आहे एक वेगळी गोष्ट मोठी. आज तुमचा वाढदिवस सोहळा आहे. तुम्ही सुनीतापेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम केलं आहे हे आजच्या आणि कालच्या उदाहरणावरही जाणवतं. मी शेताला गेलो तरी मी कधी येणार आहे आणि जेवणाचं काय झालं, जेवण कधी करणार आहात, एवढी काळजी तुम्ही घेताय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तू मला खूप काही शिकवलं. आई तू मला कधीही घरात बसू दिले नाही आणि तुला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे. तरी तू मला बँकेत जाण्याचा आणि भाजी आणायला पाठवायचा पण मी नाही म्हणायची. तरी तू मला न रागवता समजून द्यायचा. तेव्हापासून माझी भीती कमी झाली. आईची शिकवण म्हणजे पुढे जात राहा म्हणूनच माझे 3 कार्यक्रम झाले. आत्या तुला 90व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज बाबा नाही आहेत. बाबांनी तर बऱ्याच तुमच्या लहानपणीच्या आठवणी वगैरे सांगितल्या असत्या पण माझ्या दृष्टीने ज्या आठवणी आहेत त्या लहानपणापासून आजी गेल्यानंतर प्रत्येक समारंभात आणि प्रत्येक कुठल्याही इव्हेंट सुखाच्या आणि दुःखाच्या कायम बरोबर तू होतीस. तुला 90व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या साखरपुड्याला आता बरीच वर्ष झाली आणि साखरपुड्याच्या आधी माझी आत्या आणि काकांची भेट झाली आणि त्यावेळेला मला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी, सगळ्यांना एकत्र ठेवण्याची त्यांची वृत्ती, लहानांमध्ये लहान आणि मोठ्यांमध्ये मोठं होण्याची त्यांची हतोटी आणि जो प्रॉब्लेम कुठलाही असो त्याला अतिशय हसतमुखाने समर्थपणे तोंड देण्याची त्यांची वृत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांच्यातला उत्साह आणि हौशीपणा याला कुठेही त्याच्यात कमतरता नाही. आणि आत्ता काही महिन्यांपूर्वी परत एकदा त्यांना भेटायचा योग आला आणि ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत असं परत जाणवलं. याच्यामध्ये कुठेच कमतरता नाही, उलट त्या वाढल्याच आहेत आणि माझ्याशी त्या जितक्या आत्मीयतेने आणि तन्मयतेने बोलल्या तितक्याच त्या त्यांच्या नवीन नाचुण्याची जी फॉरेनर आहे तिच्याशी सुद्धा त्या बोलत होत्या. म्हणजे त्यांचा तो उत्साह आणि त्यांच्यातली ती हौस जशीच टिकून होती. तर ही अशीच कायम टिकून राहावं ही सदिच्छा आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि 90व्या वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आत्या, केतन बोलतोय. 90व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. आता बोटीवरच आहे आणि असं अलंकारिक काही बोलायचं आत्ता मला काही सुचत नाही आहे पण पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. तारात्या 90व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्या आमच्याकडे सर्वात मोठ्या, त्यामुळे प्रत्येक कार्यात प्रथम येऊन अनेक जबाबदाऱ्या हाती घेणे ते मांडव उतरेपर्यंत राहून सर्वांवर धाकयुक्त माया करणाऱ्या. ऑप्टिमिझम, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ग्रॅटिट्यूड हे शब्द हल्ली भलतेच रूढ झालेत. पण मी गेली 25 वर्ष या सर्व गोष्टी आत्यांमध्ये पाहते. त्यांच्या वाट्याला आलेली आव्हानं आणि त्यांनी धीराने पेललेल्या जबाबदाऱ्या आम्हा लहानांसाठी एक टेक्स्टबुकच आहे. किती बोलू आणि किती नको एवढंच सांगते. जेव्हा ठाण्यामध्ये घर घ्यायची वेळ आली तेव्हा टोकन अमाऊंट द्यायची होती. तर आता हा दिवस चांगला का नाही हा विचार आल्यावर केतन पटकन म्हणाला, आज आत्याचा वाढदिवस ना, म्हणजे शुभ दिवसच, देऊन टाकू पैसे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्या. नमस्कार. मी शीला काकूंबद्दल काय बोलणार. शीला काकू या अशा एक असामान्य व्यक्ती आहेत की ज्यांनी आयुष्यात खूप काही संकट अडचणी झेललेल्या आहेत आणि त्यावर मात करून त्या आज इथंपर्यंत पोचलेल्या आहेत. कुठलंही संकट असू दे त्याला धीराने सामोरं जाणाऱ्या अशा या शीला काकू. अण्णाकाकांसोबत त्यांनी संसार केला आणि अण्णाकाकांसोबत
त्या सदैव पाठीशी राहिल्या. घरात कुणालाही कितीही अडचण असू दे, पण त्याचं समाधान निघाल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. तसेच मी जेव्हा सोलापुरात माझं पोस्टिंग होतं त्यावेळेला शीला काकू म्हणायच्या, राजू आणि सौ अनुताई या कुठेही बाहेर गेल्या तरी विकास असला तरी मला बस झाला. त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की त्यांचा आत्मविश्वास हा खूप दांडगा आहे. आजपर्यंत त्यांनी खूप वाचन केलेलं आहे आणि मलासुद्धा त्या वाचनासाठी प्रोत्साहित करत असायच्या. शीला काकूंचं व्यक्तिमत्व असंच उंच आहे, उंच राहू दे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, हीच आमची सर्वांची सदिच्छा. मी डॉक्टर सुनील म्हैसेकर, जोशी वहिनी म्हणजेच आईची जळगाव येथे पहिली भेट होऊन 47 वर्ष झाली. त्यावेळेस आम्हाला नोकरी लागून जेमतेम 1 वर्ष झाले होते. नंतर जवळपास वर्षभर त्यांच्या कुटुंबासोबत वर्ष कसे संपले कळलेच नाही. फेब्रुवारी 1979 जळगावहून माझी बदली ठाणे जिल्ह्यात झाली. त्या दिवशी जळगाव म्हणजे जोशी कुटुंबात सोडताना डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. इतके चांगले ऋणानुबंध आमच्यात घट्ट झाले होते. नंतरही काही ना काही कारण परवते त्यांच्याकडे जाणे होत राहिले. तसे आमचे नाते अजून घट्ट होत राहिले. त्या मला त्यांचा मोठा मुलगाच मानतात. माझ्यावरच नव्हे तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना त्यांचा लळा लागत होता, इतका त्यांचा स्वभाव लागवी आहे. इतक्या वर्षानंतर अजूनही त्यांच्या कुटुंबाशी माझे चांगले संबंध टिकून आहेत. त्यांच्या घरातील बहुतेक सर्वांच्या लग्नात मला हजर राहता आले हे मी माझे भाग्य समजतो. आज त्यांचा 90वा वाढदिवस साजरा होत असताना मी माझ्या अडचणीमुळे शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेण्यासाठी हजर राहू शकत नाही याचे वाईट वाटते. मधुमेहासह 90 वर्षापर्यंतच्या त्यांच्या जीवन प्रवासाचे कौतुक करावे व पाहावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या अपत्यासह नातवंडासह व पतवंडासह त्यांना निरामय सुख समाधान व आनंदाने 100 शरद ऋतू बघावयास मिळावेत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आजी हॅपी बर्थडे. तुला आठवतो का हा फोटो? आपण तिरुपतीला भेटलो होतो बघ अचानक. आबा आणि मामा खाली होते आणि तू आणि मामी वरती दर्शन घेण्यासाठी आलेल्या होत्या तेव्हा काढलेला. आणि हा फोटो म्हणजे मी आणि शीतल प्रेग्नंट होतो आणि सोलापुरात राहिलो होतो तेव्हा तू आमचे खूप लाड केलेस आणि तेव्हा आपल्या तिघींचा एकत्र काढलेला हा फोटो. आणि हा फोटो म्हणजे आपण डोंगर माथ्याला जी एकत्र मिळून सगळ्यांनी दिवाळी साजरी केली होती तेव्हाचा. 2018 साली आम्ही सगळे आजीसोबत आणि काशीनाथ घाणेकर बघायला गेलो होतो सोलापूरला. ती आठवण अजूनही ताजी आहे. आणि काशीनाथ घाणेकर सारख्याच आजी तुम्ही पण आणि आजी आहात. स्पेशल कॅरेक्टर, ग्रेट पर्सनॅलिटी. हॅट्स ऑफ टू यू, रिअली हॅट्स ऑफ. आणि हॅपी बर्थडे आजी. आम्ही पुण्यावरून सोलापूरला आलो होतो. मला आठवत नाही पण मला बहुतेक पणजीकडनं साखरेचं पोतं करून घ्यायचं होतं म्हणून मी तिच्या मागं जाऊन बसलो होतो. मी इकडं पणजी आजीला टेबलवर बसून शूरपणकीची गोष्ट सांगत होतो आणि पणजी नीट बसून ऐकत होती. तुला 90च्या शुभेच्छा पणजी आजी. पणजी आजी 90च्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे आजी. 90व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच तू 100 गाठावी ही देवाचरणी प्रार्थना. इथे आपण नवीन गाडीतून पहिल्यांदा फिरायला गेलो होतो आणि ही तुझी विहानबरोबरची पण सगळ्यात पहिली ट्रिप होती. बऱ्याच दिवसांनी आपण असे मस्त फिरायला गेलो होतो तेव्हा आणि तू विहानची काळजी घेण्यातच जास्त बिझी होती. अजून एक आठवण सांगायची तर त्याचा फोटो नाही आणि घेणं शक्य पण नाही. मी किती वर्षाचा होतो आठवत नाही पण कन्याकुमारीला गेलो होतो आणि आपल्या हॉटेलमधून रात्री मस्तपैकी समुद्र, तारे आणि एक तारांच्या मध्ये एक मोठी शिप अशी उभारली होती. आपण ते बघतच असं रमलो होतो. ती अजूनही पिक्चर फ्रेमसारखी माझ्या डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये ते साठलेलं आहे. परत एकदा शुभेच्छा. 90च्या हार्दिक शुभेच्छा आजी.
खरंच स्पेशल आठवणी असंख्य आहेत, पण मनाला भावलेली मला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणायला गेलं तर तुम्ही माझ्या आजी सासूबाई. पण सासूबाईपणा हा कधीच नव्हता आणि निखिल आणि त्याच्या भावंडांप्रमाणे तुम्ही माझ्याही आजी झाला. ही खूप स्पेशल फिलिंग आहे. असेच तुमचे प्रेम आणि गायडन्स आणि आशीर्वाद आम्हाला मिळत राहोत. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे पणजी आजी. मला खूप आवडलं तुम्ही इंडियात खेळलेलं माझ्याशी. आपण परत वेस्ट करायची का? नवदेच्या हार्दिक शुभेच्छा. You are my honey bun, sugar plum, pumpy yumpy yumpy. You are my sweetie pie. You are my cupcake, gumdrop sugar boo boo. You are the apple of my eyes, and I love you so. And I want you to know that I'll always be right here. And I love to sing this song to you because you are so dear. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Panji. Happy birthday to you. या फोटोची मेमरी सांगायची जर असेल तर या फोटोचं असं होतं की तेव्हा माझ्या हाताच्या व्रिस्टला दुखत होतं थोडं काम करून करून, आणि डॉक्टरनी मला फिजिओथेरपी म्हणून अशी एक्सरसाइज करायला सांगितली होती. आणि तेव्हाच मी सोलापूरला गेलेलो होतो आणि आजी सांगत होती की आजीची थोडी व्रिस्टला दुखत होतं काहीतरी छोटं मोठं. तर मग आजीला मी ही फिजिओथेरपीची एक्सरसाइज करायला शिकवलं होतं आणि आजी एकदम कौतुकाने ही एक्सरसाइज करत होती. आणि मग मी तेव्हाच एक फोटो काढला होता हा. द बॉस एंड रियल बॉस के बीच में कूल बॉस चल रही है. और ये हम लोग ये आजी का पहला यूरोप ट्रिप है और हम लोगों ने आजी को लेके एक कैसल चढ़वाया था. आजी तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे आजी. पणजी आजी, मी छोटी होताना ते फोटो काढली होती. आता मला ते फोटो आठवतच नाही. त्या फोटो काढल्यावर काय केलं मी तेव्हा खूप छोटी होती. आता मोठी झाली आणि आता मी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजीच्या कितीतरी अशा आठवणी आहेत खरं सांगण्यासारख्या, पण सगळ्यात मला आठवणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वात पहिले जेव्हा मी सोलापूरला आलो होतो तेव्हा आजीच्या हातची आमटी जी खाल्ली होती. हा हा, काय चव होती त्याची मस्त. ती अजूनही मला कधी खायला मिळत नाही. आई करतात पण ती चव आता मला परत लवकरात लवकर चाखायची आजीकडनं. तर ती आजीची फार छान माझी आठवण आहे. आणि मला तर लहानपणापासून चांगली झोप येते ती म्हणजे दुपट्यामध्येच, म्हणजे आजीच्या साडीमध्ये. आज सुद्धा मी तीच आजीची साडी घेऊन झोपते आणि मलाच नाही शिखरला पण आता सवय लागली. आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या व्हिडिओत जो माझा भयंकर आवाज येत आहे हसण्याचा बॅकग्राऊंडला, यामागची स्टोरी अशी आहे की आम्ही सोलापूरला गेलो म्हणून मामाने मस्त सूटकेस काढली जुन्या फोटोजची वगैरे, आणि त्यात आम्हाला मिळालं निखिलदादा 10वीला असतानाची त्याची स्लॅम बुक. तर त्यात जनरली असं असतं की वर फोटो आणि खाली आपल्या पर्सनॅलिटीबद्दलची एकंदर माहिती. तर हे सगळं बघत होतो आम्ही आणि बघता बघता एक पेज ओपन केलं तर त्याच्या मित्राचं होतं एका, आणि त्याने त्याची माहिती तर सगळी लिहिलेली होती, पण फोटो जिथे चिटकवायचा असतो तिथे असं लिहिलेलं होतं की माझा फोटो बघायचा असेल तर ऋतिक रोशनला बघ. आणि हे आम्ही आजीला इतक्या वेळेस समजून सांगायचा प्रयत्न करत होतो पण तिला काही केलं समजत नव्हतं. तर त्यासाठी ही सगळी जमलेली हास्यजत्रा होती.
माझ्या आणि आजीचा हा फोटो मागच्या वर्षीचा आहे आणि आजी चक्क हसली आहे फोटो काढताना. पण खरं तर मला असं वाटतं की आठवणी असंख्य आहेत, पण ज्या खरोखर सुंदर आठवणी आहेत त्याचे फोटोच नाही आहेत. पण आजीची सगळ्यात माझ्या लक्षात राहिलेली आठवण म्हणजे अशी की माझी 10वीची परीक्षा चालू होती आणि आजी तेव्हा नाशिकला राहत होती आमच्याबरोबर. आणि पहिला पेपर मी गेले द्यायला आणि घरी आल्यानंतर मी आजीला सहज म्हटलं की आजी बघ ना, सगळ्यांचे आईबाबा सोडायला आले होते गं परीक्षेला आणि आई तर ऑफिसला गेलेली आहे, म्हणजे जाते त्यावेळेस. तर दुसऱ्या दिवशी मला काहीही न सांगता माझ्याबरोबर आजी रेडी झाली आणि मला शाळेत सोडायला आली, फक्त मला एकटं वाटू नये म्हणून. आता कदाचित आजीच्या ते लक्षातही नसेल आणि हीच तिची खासियत आहे, पण मला कायम लक्षात राहणार तो दिवस. थँक्यू सो मच आजी. या फोटोमध्ये मी पणजी आजीला नेल पॉलिश लावते आणि हे आमच्या दोघांची फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे. जेव्हा पण मी सोलापूरला जाते तर हे नेल पॉलिश तिला लावणं कंपल्सरी असतं. हे आम्हाला दोघींना खूप आवडतं आणि लावून झाल्यावर ती अशी बघते आणि म्हणते इथे राहिलंय बरं का. मग मी परत तिला लावते आणि करेक्ट करते. काही श्री. खूप फोटोज आहेत, त्यातून 1-2 निवडणं खूप अवघड आहे. पण सगळ्यात नवीन आणि आवडती आठवण ही आहे माझी आजीबरोबर. मी पहिल्यांदा चिंटूला घेऊन गेले होते सोलापूरला. तर इतकं छान दोघांचं जमलं होतं आणि सारखं एकमेकांना चिकटून बसत होते हे दोघं. आणि झोपायच्या वेळी सुद्धा एकाच बेडवर. चिंटू सारखं पणजीच्या मागे मागे मागे. फोटोजची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे, पण त्यातलं प्रेम इतकं भारी आहे की मी तर बघतच बसले. म्हणजे मला खूप वेळ सुचलंही नाही की अरे फोटो काढावा. मी एवढ्या वेळ बघतच होते आणि मला एवढं छान वाटलं आतून की अरे आपल्या बाळाला पणजीने किती छान ॲक्सेप्ट केलंय किंवा किती छान जमलंय पणजी बरोबर. खूपच भारी. आमची आजी म्हणजे सर्व हवामानात सगळ्या वादळांमध्ये जी स्थिर आणि खंबीर अशी उभी राहते ती शीला आहे. आणि पृथ्वीच्या कुठल्याही टोकात माणूस असेल त्याला घरचा रस्ता दाखवणारी ती तारा आहे. या जन्मीची गत जन्मीची पुण्याई सुफळो, दीर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हाला भो. विघ्न विनायक गणेश तुम्हा वरदेवो सततम, वरदेवो सततम. जीवेत् शरदशतं, जीवेत् शरदशतं, जीवेत् शरदशतं. पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षोत तुमच्यागेही. विजयश्रीची अवती भवती सदा फिरोग्वाही. उणीव कसली तुम्हान भासो आस हीच नित्यं, आस हीच नित्यं. जीवेत् शरदशतं, जीवेत् शरदशतं, जीवेत् शरदशतं. उभयलोकीचे सौख्य लाभण्या स्मरा पंचसाधना. जीवा शिवाचे ऐक्य साधण्या नको तुझी कल्पना. नरजन्माचे सार्थक व्हावे ध्येय हेची सत्यं, ध्येय हेची सत्यं. जीवेत् शरदशतं, जीवेत् शरदशतं, जीवेत् शरदशतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी.